नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं लेमन राईस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी गच्च भरून तांदूळ घेतले होते। तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्याने आणि ही बासमती तांदूळ आहेत। भात शिजवायसाठी बघा टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। त्यात टाकायचे थोडंसं मीठ आणि त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचं। 1-2-3 थेंब जरी टाकलं तरी चालेल किंवा छोटा 1 चमचा जरी टाकलं तरी चालेल। आता हे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये सगळे टाकून घेऊया। तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि गाळून घ्यायचा आहे। भात बघा आपला चांगला शिजलेला आहे। आता ह्याला आपण गाळून घ्यायचं, पूर्णपणे पाणी याचं काढून घ्यायचं। जर तुम्हाला तसं नसेल करायचं ना, जसं आपण भात खायला शिजवतो ना तसा जरी शिजवला तरी चालतो, पण मी अशा पद्धतीत लेमन राईस करते की असं शिजवते आणि मग ह्याचं पूर्णपणे पाणी गाळून घेते। त्याचं मी पाणी गाळून घेते। भाताचं बघा सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि असं चाळणीमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा तूप टाकायचं। अर्धा जरी टाकला तरी चालू शकते आणि हे सगळं गरम होऊन देऊया। तेल तूप चांगलं गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा उडदाची डाळ, छोटा अर्धा चमचा चण्याची डाळ, ह्याचा थोडासा आपण कलर चेंज करून घेऊया। हलकीशी भाजली पाहिजे। बाकीचं साहित्य टाकूया आपण त्याच्यामध्ये। हलकीशी बघा भाजली गेलेली आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता थोडा जास्त घालायचा। त्यात टाकायचे शेंगदाणे आणि थोडेसे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजले गेलेले आहे ती आणि आपली बघा उडदाची डाळ चण्याची डाळ पण चांगली भाजली गेलेली आहे। गोल्डन कलरवर भाजली पाहिजे, नाहीतर खाताना मग ती टचटच लागते। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा आलं असं खिसून घेतलेलं आहे खिसणीनं। सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या 4 घेतलेल्या आहेत। थोडीशी हळद। आता ह्याच्यामध्ये हा भात टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बघा 1 चमचा लिंबाचा रस, मोठ्या आकाराचा चमचा आहे। थोडंसं मीठ टाकायचं, आपण शिजवताना पण मीठ टाकलं तर हे लक्षात ठेवून मीठ टाकायचं। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आता आपण ह्याला परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यावर टाकायची थोडीशी वरनं कोथिंबीर आणि झटपट होतं, जास्त वेळ लागत नाही। तुमचा जर भात जर शिजवलेला जरी घरात जर असेल ना, त्याचं जरी बनवलं तरी पण चालेल। मस्त असं बघा लेमन झटपट रेसिपी दाखवलेली आहे। खूप जणांनी कमेंट केले होते की लेमन राईस दाखवा, तर अशा पद्धतीने एकदम झटपट असा बनवा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।